नामदार यांची इन्फॉर्मेशन जर मी त्यांची म्हटली तर पुढचा अर्धा तास मीच घेऊ शकतो एवढा यांचा बायो आहे. सो बेसिकली शी इज द स्ट्रॉंगेस्ट वुमन ऑफ महाराष्ट्र. हा अवॉर्ड त्यांना गेले 4 वर्ष मिळत राहिला आहे. She has lifted 5 gold medals for India. Recently जी एशियन चॅम्पियनशिप झाली. She is a weightlifter, power weightlifter. She has won 5 gold medals for India and she is a founder of Ahar and Ayurved Institute. Yeah, so I hand over the mic to and now please take it. Yes, yes. माझा आवाज येतो सगळ्यांना? त्याचं बटन इथे आहे. गेले 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदा असं होणार आहे की मी ग्रुपच्या समोर आहे आणि मला मराठीत बोलायला मिळणार आहे. त्याच्यामुळे गेट रेडी फॉर द टॉर्चर. पाठी कळ आली, पायाला मुंग्या आल्या, ते काही मला माहिती नाही. माझं बोलून झाल्याशिवाय मी थांबणार नाहीये. कारण मला त्यांनी टॉपिक काय दिला माहिती का, सात्विक आहार. आणि हा माझा असा हृदयाच्या 4थ्या कप्प्यातला विषय आहे. त्याच्यामुळे जे फन आहे, ॲडव्हेंचर आहे, त्यात आपण स्टार्ट करूया. लहानपणी आपण झोक्यावर बसलेलो असतो, चिंचेच्या किंवा लिंबाच्या झाडाला बांधलेलं बसलेत सगळेजण. असा मोठा एकदम घेतलेला किंवा इमॅजिकामध्ये, फरारी वर्ल्डमध्ये, राईड्समध्ये कोण कोण बसलंय आणि भीती वाटते तरी पण कोण कोण बसलंय. मग ते जेव्हा असं वरती नेतात हळूहळू आणि इथे येऊन असं भपकन चढून देतात, त्यावेळेला पोटात जे काही होतं की नाही, तसं कदाचित हे लेक्चर संपल्यावर अन्न बघितल्यावर होऊ शकतं. ही जी कॉशन आहे, डिस्क्लेमर आहे, तो आधीच दिलेला बरा. जे काही मी आज बोलणार आहे ते आयुष्यभर विचार करायला लावणार आहे. आणि याच्यातून आपण जे खातो त्याच्याविषयीचा अवेअरनेस आहे तो जागरूक होणं एवढंच मला अपेक्षित आहे. फॉर्च्युनेटली 100 पैकी 25 लोक जे आहेत ते जे काही खातात त्याच्याने त्यांची नाव जी आहे ती बऱ्यापैकी 60-70 पर्यंत कडेला लागते. आणि त्याच्यानंतर मग काय काय सुरू होतं नाही. आता म्हातारपणामुळे थोडंसं हे विस्मृती आली आहे किंवा सांधे नीट काम करत नाही आहेत किंवा बीपी डायबिटीसची एखादी गोळी लागली आहे, इथपर्यंत येतो. बाकीचे जे 75% आहेत की नाही, त्याच्यामध्ये पण बॉटम 5 असतात की मी सगळं व्यवस्थित करते, मलाच का हे सगळे प्रॉब्लेम्स होतात. तर ही जी इंडिव्हिज्युअल व्हेरिबिलिटी असते, पिंडे मतील भिन्न, तिच्या विषयी इन डेप्थ जाऊन नाही बोललो आपण तरी एक समान धागा आहे आपल्याला सगळ्यांना बांधणारा, आणि तो म्हणजे आपण सगळे माणूस आहोत. नक्की ना? कोणाला आतून वाटतं का की नाही मी माणूस नाहीये, मी बहुतेक हरिण होतो, चुकून माणसाच्या बॉडीमध्ये आलोय, असं होत असेल तर त्याच्यावरही आपण बोलूया. पण म्हणजे ते आहार आयुर्वेदला बोलूया, इथे आज नको. मग आजचा जो विषय आहे तो इथे लिहिलेला बरा. सात्विक आहार हा शब्द मराठी असलं तरी संस्कृतच्या टीचर इकडे बसलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्या संस्कृत मधल्या चुका त्या माफ करतील, तेवढा पेशन्स ठेवतील. आपण बघूया. माझ्या या व्युत्पत्तीनुसार आहरती, ज्याचं ग्रहण केलं जातं तो आहार. मग आता आपण तोंडाने खातो, दृष्टीने बघतो, कानाने ऐकतो, आपल्याला टच जाणवतो, म्हणजे आपले पाचीच्या पाची सेन्स ऑर्गन्स जे आहेत त्या सगळ्यांनी आपण गोष्टी कन्झ्युम करतो. म्हणजे आयडियली स्पीकिंग तुमचं जे अस्तित्व आहे आणि तुम्ही जे काही इनपुट घेताय ते सगळं आहार आहरती या कॅटेगरीमध्ये आहे. त्याच्याविषयी मनाच्या विषयीचा जो भाग आहे बराचसा, मन, भाव, भावना, वागणं आणि गोष्टींना अप्रोच होणं, याच्याविषयीचा बराचसा पार्ट तुम्ही मगाच्या लेक्चरमध्ये ऐकला की तुमचे इंटरनल रिलेशनशिप्स कसे असायला पाहिजे, मुलांशी वागणं कसं असायला पाहिजे, नातेवाईकांशी कसं, मित्रमैत्रिणींशी कसं, ते हातात कसं घ्यायचं, ह्या सगळ्या विषयी. आता स्पेसिफिकली जर सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करतो त्या आहार या कॅटेगरीत येतात, तर फूड म्हणजे अन्न, ह्याच्यावर काम करणं आपल्यासाठी काम महत्वाचं आहे. इथून आपण याला सुरुवात करणार आहोत. तर आता
सत्वमात्मा शरीरंच त्रयमेत त्रिदंडवत असं म्हटलं जातं. म्हणजे काय की जर माणूस मेला तर स्मशानात नेताना त्याची बॉडी न्यायची असं म्हटलं जातं. तिथे हे नाहीये. म्हणजेच काय, नुसतं शरीर म्हणजे पण आपलं आयुष्य नाहीये. नुसता आत्मा असेल, कोणी पाहिला असेल जर, तर काय व्हायचं, तिथून पळून जायचं. कारण की का, नुसता आत्मा जो आहे त्याचं अस्तित्व जे आहे ते वादातीत आहे. कारण आपण शरीर धारण करून फिरणारी माणसं आहोत. आणि हे दोन्ही असताना जर सत्व म्हणजे मन जे आहे ते त्याचं, जेव्हा शरीराचा मनाशी आणि मनाचा आत्म्याशी संयोग होतो तेव्हाच ज्ञानप्राप्ती होते. आता आठवून बघा, ऑफिसमध्ये आहात, ग्राउंडवर आहात, योगासनाच्या क्लासमध्ये आहात, डोळे इकडे बघतायत पण आत विचार चालू आहेत. समोरच्या बघताय, हा माझ्याकडे बघतोय, हाय केलं लक्ष नाहीये. म्हणजे तिथे इंद्रिय आहेत, आत्मा पण आहे, शरीर पण आहे, पण मन दुसरीकडे कुठेतरी आहे. या तिन्हीचा संयोग नाहीये. मग तुमचं अस्तित्व नाहीये तिथे, तुम्हाला ज्ञानप्राप्ती नाहीये. म्हणजेच हे तीन गोष्टीचा समन्वय जो आहे तो म्हणजे तुमचं आयुष्य आहे. आणि मी अज्युम करते की जसं मला 100 वर्ष निरोगी आनंदपूर्ण आयुष्य जगायचंय तसंच तुम्हालाही जगायचंय. त्याच्यामुळेच तुम्ही त्याच्यासाठी प्रोएक्टिव्ह आहात, योगासनांचे क्लासेस करताय, आरोग्याची काळजी घेताय. म्हणजे काय की मी नीट खातो पितो, मला मुलं नातवंड झाली, मी स्वतःची कामं स्वतः करतो. 90व्या वर्षी सुद्धा माझे डायपर्स कोणाला बदलावे लागू नये. आणि एक दिवशी म्हातारा किंवा म्हातारी झोपेत गेली, काही त्रास दिला नाही, नाहीतर शेवटचे 20 वर्ष बेडवर पडून होती आणि सगळं मला करावं लागलं. ही वेळ आपल्यासाठी दुसऱ्या कोणाला येऊ नये. या संपूर्ण परिपूर्ण सुफळ संपूर्ण अशा आयुष्याच्या प्रवासातून जायचं असतं. त्यावेळेला हे जे आहे की नाही, हे जर तुम्ही ताब्यात व्यवस्थित ठेवायला शिकलात तर त्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक तुम्हाला ह्या दोन्ही ठिकाणी मिळतो. आणि म्हणून शरीर आणि शरीराचा आहार, मन आणि मनाचे विचार, कंझ्युम केल्या जाणाऱ्या, ऐकल्या जाणाऱ्या, बघितल्या जाणाऱ्या गोष्टी, या सगळ्यांकडे लक्ष पुरवण्याचा जागरूकपणा तुमच्याकडे आहे. कारण की तुम्हाला जे अचीव करायचंय त्याच्यासाठी 4 चौघांपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. मग आता मुद्द्याला हात घालूया. म्हणजे आता इथेपर्यंत आलोय, आता इथला थोडा बेस सेट केला की मग गाडी खाली पडायची वेळ जी आहे ती येणार आहे. तर भगवद्गीतेतला एक श्लोक आहे, आयु सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः. आयुस्सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियाः. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया. मग आता मी इथे विचारलं, 1-2 लोक जर सोडले तर आमचं रुटीन काय असतं? सकाळी चहा, नाश्ता, दुपारचं जेवण भाजी पोळी वरण भात, रात्रीचं जेवण फार जड खात नाही आम्ही, खिचडी किंवा मुगाचं कढण किंवा भाताचा कुठला तरी एक प्रकार, किंवा भात नसतो आम्ही भाजी भाकरी खातो. या पद्धतीचा असतो. हे मला विचारण्याची पण गरज नाही आहे, हे मी अज्युम करू शकते. कारण ज्यावेळेला तुम्ही योगाभ्यास करता त्यावेळेला हे सगळं करणारा आहार म्हणजे भाजी पोळी वरण भात, सात्विक आहार म्हणजे ही व्याख्या आहे जनरली स्पीकिंग. तर हे ज्या वेळेला अभ्यास करणं सुरू केलं मी वेगळा, म्हणजे स्वस्थ वृत्त हा जर माझा विषय आहे तर ह्याच्यातली माझी मास्टरी आहे असं मी समजत होते. योग ग्रंथांचा अभ्यास करणं, त्याच्यावर पेपर लिहिणं, आयुर्वेदातलं स्वस्थ वृत्त जे आहे ते अभ्यासणं, मॉडर्न मेडिसिन मधली वॅक्सिन्स आहेत, प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन आहे, तो अभ्यास करणं, हा 12वी नंतर 12 वर्ष केलेला मी अभ्यास आहे. पण त्याच आयुर्वेदाने मला काय शिकवलं? शास्त्रम दृष्टी प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मनः. संस्कृत ग्रंथ जे आहेत की नाही किंवा श्लोक जे आहेत ते खूप गहन आहेत. ज्याला जसा भावतो तसा अर्थ तो त्याचा सांगतो. आता भगवद्गीतेतला श्लोक हा असा आहे. सात्विक आहाराची व्याख्या काय दिली आहे? विषय हा आहे म्हणून डायरेक्ट आपण या श्लोकाला हात घातलाय. आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती वाढवणारा
सरस असणारा, स्निग्ध असणारा, स्थैर्य आणि बळ वाढवणारा आणि हृदयाला हितकर असणारा आहार म्हणजे सात्विक आहे. आता याच्यामध्ये कुठेही शाकाहार म्हणजे सात्विक, मांसाहार म्हणजे तामसिक, मांसाहार खाल्ल्यावर चिडचिड वाढते, रोग होतात, किंवा फळं खाल्लेली सात्विक असतात, किंवा दूध भात सात्विक असतो, हे लिहिलेलं आहे का? नाही. म्हणजेच ज्यांनी कोणी ग्रंथांचं भाषांतर केलं किंवा त्याच्यावर संस्करण झाली, आपल्याला माहिती आपला सगळा इतिहास जो आहे तो आपण शिकलो की ग्रंथ होते, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे काळ आले, वेगळ्या वेगळ्या शतकामध्ये, इसवी सनाच्या पूर्वी आणि नंतर संस्करण झाली आणि त्या काळचा जो ट्रेंड होता त्या पद्धतीने जगणाऱ्यांनी सुद्धा त्याच्याविषयी त्याच्यावर भाष्य केली. मग आज जर तुम्ही आम्ही सगळेच भाजी पोळी वरण भात खातोय, मला माहिती आहे पिझ्झा खायचा नसतो सगळ्यांना माहितीये, बर्गर खायचा नसतो सगळ्यांना माहितीये, शिळं खायचं नसतं सगळ्यांना माहितीये, कोणीही आवर्जून बिस्किट रोज घरात आणून खायचे नसतात सगळ्यांना माहितीये, आम्ही कधीतरी खातो. तरी पण मग मी असं छाती ठोकपणे सांगू शकतो का किंवा शकते का की मी 100 वर्ष असं जगणार आहे, मला कुठलाही मानसिक त्रास होणार नाही, माझं आयुष्य एकदम शक्तिपूर्ण असं असणार आहे? तर तो कॉन्फिडन्स येण्यासाठी आणि मग सगळ्या मानसिक विकृती आहेत ते हातात घेऊन शरीराच्या दृष्टिकोनातून सक्षम होऊन मनाचं पोषण होण्यासाठी काय करावं लागेल? तर अन्नमय कोश जो आहे त्याने या तिन्हीचं पोषण होत असतं हे आपल्याला माहिती आहे. पण बाय डिफॉल्ट आपण जे खातो त्याच्यावर इतक्या गोष्टींचा इम्पॅक्ट असतो की माझी आई आजी काय खात होती, माझे आजूबाजूचे लोक काय खातात, माझे ग्रंथ काय सांगतात, याच्यावर अवलंबून ठेवलं जातं की मी काय खायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. मग आता लक्षात घेऊया की मन जे आहे, कुणाला कळलंय का सत्व म्हणजे मन? आपल्याला सुद्धा कधी थांगपत्ता लागत नाही की नेमकं काय आहे, गळू बंगाल त्याचं हे कळलं नाही. पण याचे धागे दोरे जे आहेत ना ते हातात धरता येतात, त्याला ओढून धरता येतं, त्याला लगाम घालता येतो. केव्हा जेव्हा ते ज्या शरीरात राहतं त्याचे इंट्युशन्स तुम्ही शिकायला लागतात. आता लक्षात घ्या, स्ट्रेस येतो म्हणजे काय होतं, कॉर्टिझॉल नावाचं जे हॉर्मोन आहे ते जास्त बॉडीमध्ये येतं. ते कशासाठी दिलंय? जीव वाचवण्यासाठी दिलंय. म्हणजे आज माझ्या मागे विचार करा तुम्ही, जसं लॉकडाऊनमध्ये वाघ, सिंह, गवे सगळे रस्त्यावर येत होते, माणसांचा वावर थांबला म्हणून, चाललाय एखादं पिसाळलेलं कुत्रं मागे लागलं किंवा लागला गवा मागे शिंग घेऊन अशी, त्यावेळेला जर तुमचं कॉर्टिझॉल वाढलं नाही आणि तुम्ही फाईट फ्लाईट ऍक्टिव्ह मोडमध्ये गेला नाही तर काय होणार? मरून जाणार ना तुम्ही. पण ज्या वेळेला तुम्हाला एखादा कलिग त्रास देतोय, नातेवाईक त्रास देतोय किंवा तुम्हाला कुठली तरी गोष्ट खुपतीये, सलतीये आणि त्यावेळेला सर्वायवल मोडमध्ये आहे बॉडी आणि ही कॉर्टिझॉल जास्ती येते, तर बॉडीच्या फिजिओलॉजीला आणि आतल्या सबकॉन्शियस माइंडला कळत नसतं की ह्यांच्या मागे वाघ लागलाय का ही सिच्युएशन आहे म्हणून प्रॉब्लेम मध्ये गेले आणि सर्वायवल मोडमध्ये गेले. मग अशा वेळेला आयुष्य भरभरून जगण्याची इच्छा करणारा माणूस छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडतो. तर मनाला जे वाटतं त्याचे सिग्नल्स जे आहेत ते फिजिओलॉजिकल आणि फिजिकल असतात. म्हणून मी म्हटलं की मनाचा थांगपत्ता लागत नसला तरी फिजिकल सिग्नल्स जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. म्हणजे कसं, मला डिप्रेस्ड फील होतंय, मला ड्राउझी फील होतंय, मला आळस येतोय, मला नवीन विचार सुचत नाहीयेत, माझी आयुष्याकडून खूप काही अपेक्षा आहे पण त्याच्यासाठी माझी शक्ती पुरत नाहीये. आता हे सगळे काय आहेत? मानसिक भाव आहेत. पण याचे शरीरावर परिणाम काय दिसतात? दुपारी मी जरा खाल्लं की मला गुंगी येते, रात्री लवकर झोप लागत नाही, सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नाही, मी कितीही प्रयत्न केला तरी माझं पोटावरचं जे फॅट आहे ते जात नाही, मला जरा जड वाटतं, व्यायाम केल्यावर तेवढा पुरतं हलकं वाटतं, दुसऱ्या दिवशी परत सेम अवस्था असते. या अवस्थेत माणूस असू शकतो. किंवा मी सगळं व्यवस्थित करतो तरी मला बीपी, डायबिटीस, थायरॉइड, हायपरटेन्शन, केस गळणं, सांधे दुखणं किंवा फॅटी लिव्हर होणं, दारू तंबाखू कधी पाहिलेली नाहीये तरी सुद्धा हे मला आहे किंवा माझ्या नातेवाईकांना आहे किंवा लहान तरुण वयीन मुलं आहेत की जे सगळे प्रयत्न करतात पण त्यांना पाहिजे तसं शरीर काही प्रतिसाद देत नाहीये. अशा लोकांनी ह्या मनासाठी, या शरीराला सक्षम करण्यासाठी, म्हणजे हे दोन्ही मिळून तुम्हाला हवंय तिथे घेऊन जातील यासाठी प्रसन्न आत्मा इंद्रिय मन, प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इत्युच्यते बुधैहि. तर शरीराच्या स्वास्थ्याबरोबर मन आत्मा प्रसन्न राहायला पाहिजे, इंद्रिय चांगली असली पाहिजे. थिअरीमध्ये सगळं बरोबर आहे, प्रॅक्टिकली करायचं कसं?
तर त्याच्यासाठीचा पुढचा जो श्लोक आहे सात्विक आहाराविषयीचा हा तसा राजसिक आहाराविषयीचाही आहे. कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदः. म्हणजे काय, राजस आहाराचं सेवन केलं कसा तो अति तिखट, अति तीक्ष्ण, अति उष्ण, अति खारट, अति आंबट असा असतो. पण अति शब्द त्यातला महत्वाचा आहे आणि त्यांनी दुःख शोकामय म्हणजे रोग यांची उत्पत्ती होते. मग आता तामसिक आहाराची व्याख्या काय दिली आहे तर उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम. म्हणजे काय, या पहिलं ओळ काय आहे, यात यामं गतरसम पूती पर्युषितम चेत. म्हणजे काय, उष्ट, शिळ, सडलेलं, नाचलेलं, कुजलेलं. त्याच्यानंतर ज्याने बुद्धीचा ऱ्हास होतो म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी 100%ला नसते आणि हे कळतं बरं का की आपण 100% प्रोडक्टिव्हिटीला नाही आहोत. हे असं जे अन्न आहे ते काय आहे, तामसी आहे. मग आता याच्यामध्ये कुठल्याही आहाराचं लेबल नाहीये, वर्णन आहे नुसतं. मग आता याचं इंटरप्रिटेशन डेली लाईफ मध्ये कसं करायचं आणि ते करण्याची गरज का आहे, तर तुम्ही जे काही खाताय त्याने तुमच्या अटमोस्ट लेवलला तुम्ही परफॉर्म करू शकताय की नाही हे तोपर्यंत तुम्ही बघत नाही जोपर्यंत हे आचरणात कसं आणायचं हे तुम्हाला कळणार नाही. मग आता आयुष्य वाढवायला पाहिजे, मनाचं पोषण व्हायला पाहिजे, शक्ती वाढायला पाहिजे, आरोग्य संपूर्ण दीर्घायुष्य मिळायला पाहिजे. सुख जे आहे, सुखाची व्याख्या सुद्धा खूप डीप आहे. म्हणजे नेटफ्लिक्स बघितल्यानंतर जे मिळतं किंवा रात्री अपरात्री जागल्यावर दिवसभर झोपल्यावर जे मिळतं त्या प्रकारचं सुख इथे अपेक्षित नाहीये. म्हणजे बांध नसलेला लाईफचा एन्जॉयमेंट म्हणतात ना, थ्रिलिंग, की व्यसन करणं, लोळत पडणं, यांनी मिळणारं जे काही असतं त्यांनी हे सगळे जे गोष्टी आहेत की नाही याची वाट लागत असते. त्याच्यामुळे मजेत जगता येतं शिस्तीत राहून सुद्धा. ती जी मजा येते म्हणजे दारू पिल्यावरही डोपामाइन मिळणार आहे, व्यायाम केल्यावरही मिळणार आहे. पण ह्या दोन्हीपैकी चूज कसं करायचं आणि मग व्यायाम करायचा असेल तर तो शरीर न झिजवता त्याचं व्यवस्थित पोषण करून कसा करायचा हे कळल्यानंतर जे सुख मिळणार आहे ते सुख इथे अपेक्षित आहे. आता प्रीतीचा उल्लेख का केला असेल बरं इथे, म्हणजे प्रेम आणि आयुष्यामध्ये असणारा आल्हाद याची सुद्धा आयुष्य जगण्यासाठी खूप मोठी गरज आहे असं सांगितलंय. तर मॉडर्न सायन्स नुसार काय सांगितलं गेलंय तर आपल्या शरीरातले जे काही हॉर्मोन्स आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं डोपामिन आहे, सेरोटोनिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, त्याच्यानंतर तुमचे एंडॉर्फिन्स आहेत किंवा तुमचे सेक्स हॉर्मोन्स आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे. हे सगळे हॉर्मोन्स जे आहेत की नाही हे तुमची फिजिओलॉजिकल स्टेट, तुमची मनाची स्थिती आणि तुमच्या शरीराचं काय होणार आहे हे डिटेक्ट करत असतात. आणि मग यांचा संबंध तुम्ही किती छान या गोष्टीचा आल्हाद घेऊ शकता. ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही सर्व्हाइव्ह होणं, थ्राईव्ह होणं, तुमची पुढची पिढी म्हणजे स्वतःचीच आपत्ती असं नाही बरं का, इन जनरल पुढची पिढी जी आहे ती चांगली निपजणं हे अख्ख्या ह्युमॅनिटीसाठी खूप आवश्यक आहे. मग जर मुलं जन्माला घालायचा विचार करताय किंवा त्यांचं पोषण करायचा विचार करताय आणि तुम्हालाच माहिती नाहीये हे वाढवणारं काय आहे तर मग अवघड होणार ना परिस्थिती. म्हणून याचा समावेश सुद्धा त्या सात्विक आहाराच्या श्लोकातच आहे. सर असं पाहिजे म्हणजे काय की वाळून गेलेलं, सुकून गेलेलं जे आहे षड्रसात्मक आहार ज्याला आपण म्हणतो तो सर असा असला पाहिजे. आणि दुसरं स्निग्धम, डाएटच्या नावाखाली कॅलरी काउंटिंग आणि फॅट्स कमी करणं आहारातले याला तिथेच छाट बसते की स्निग्ध आहार जो आहे तो सात्विक आहे आणि वृक्ष जो आहे तो पुढे कट्वं ललवणात्युष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आजार उत्पन्न करणारा आहे. तर ते इथेच कळलं. स्थैर्य देणारा आहे आणि हृदयाला हितकर आहे. म्हणजे काय की डॉक्टरकडे गेलो, हार्ट अटॅक आला होता, डॉक्टरांनी सांगितलं एग व्हाईट खा, एग येलो खाऊ नको. तो म्हणला मी व्हेजिटेरियन आहे, मी अंड पाहिलेलं पण नाही. मग मला कशाला हार्ट अटॅक आला, मी तर खाल्लेलंच नव्हतं. मग हृदयाला हितकर आहार जो आहे त्याची व्याख्या काय आहे. मग एवढं मोठं प्रिस्क्रिप्शन मिळतं खाण्याचं, मी काय नेमकं खायचं. आलं लक्षात. 3 तेलाचा फुलका खायचा, रोज एक फळ खायचं, उपाशी राहायचं का थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खायचं. हे जे ब्रह्म प्रश्न आहे त्याचं उत्तर काढायचं कसं, तर ते करण्यासाठी हे सगळं जे आहे त्यात काय अपेक्षित आहे हे बघूया. शरीराचे जे 7 धातू आहेत ज्याच्यामुळे शरीर उभं दिसतं इथे त्याची नावं आहेत रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. आहार रसातून शरीराच्या रसधातूची उत्पत्ती होते
त्याच्या पोषणातून पुढे रक्त निर्मिती चांगली होते, मग मांसाचं पोषण होतं आणि मध्ये मेदाचं पोषण बिघडलं की पुढचे आणि मागचे सगळे उपाशी मरायला लागतात. कुपोषणाचा दुसरा प्रकार म्हणजे काय, सांधे ठिसूळ, हाडं ठिसूळ झाली आहेत, सांधे दुखतायत, मेदाचं आवरण वाढलंय म्हणजे आतमध्ये तोंड दाबून मुक्यांचा मार चालू आहे, विस्मृती व्हायला लागले, लक्षात राहत नाहीये, म्हणजे नर्वस सिस्टीमचं जे पोषण आहे ते होत नाहीये. आणि मग शुक्र आणि ओजाची उत्पत्ती जी आहे ती नीट व्हायची असेल तर आपल्याला असा आहार सेवन करावा लागेल की ह्याच्यामधला इम्बॅलन्स जो आहे तो निघून जाईल. मग आता सुरुवात करूया आपण खातो त्या सगळ्या पदार्थांपासून. तुम्ही रोज खाता असा एक पदार्थ, तुम्ही फुलका, भाकरी फुलका, तुम्ही आमटी, तुम्ही राईस, तुम्ही दूध, तुम्ही वरण, तुम्ही तुम्ही भाजी पोळी, तुम्ही फळ, तुम्ही भाजी, ब्राउन ब्रेड, तुम्ही आलीस म्हणजे तिथं. नाही ती मागे बसली म्हणून चढली. या सगळ्या गोष्टींची यादी लिहूया म्हणजे तुम्हाला मी काय म्हणते ते कळेल. भाकरी, वरण, फुलका, पोळी, राईस, फळे, भाजी, अंडी, ब्रेड, तो पण ब्राऊन, व्हाईट नाही. तुम्ही कोशिंबीर, चहा, दूध नाही. अजून राहतंय काय? आमटी, आमटी, वरण, तेच आमटी. ऑलमोस्ट कवर्ड. याच्यापेक्षा वेगळं आहे कोणी काही? पाया सूप म्हणूया. बरं, आता बघा हा मज्जा काय येते. आयुर्वेदानुसार रस आणि विपाक या ज्या दोन कन्सेप्ट आहेत ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय की तुम्ही खाता त्या गोष्टीला चव जी असते ते तसंच्या तसं शरीरात परिवर्तित होत नाही. आता गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट दिलाय ना आपल्याला, म्हणजे आपण ज्या गोष्टी खातो ते ऑलमोस्ट आपण स्वतःचं फूड सिंथेसाइज नाही करू शकत. आपण झाडं नाहीये, झाडं खूप त्या मानाने इंडिपेंडेंट आहेत. ती सनलाईट घेतात, क्लोरोफिल असतं त्यांच्याकडे, शोषतात पाणी खालनं, मिनरल्स मिळतात, स्वतःचं फूड तयार करतात. आपण पामर काय करतो, त्याचं फ्रूट, ट्यूबर, सीड जे आहे ते तोडतो, पानं वगैरे, आणि ती कच्ची किंवा शिजवून खातो. म्हणजे घोडा गवत खातो, सिंह शिकार करतो, हत्ती झाडपाला खातो, तसं माणूस काहीतरी खातो म्हणूनच जिवंत आहे ना तो. तर लक्षात काय ठेवायचं, आपण माणूस आहे. आपण ससा नाही, कासव नाही, हरिण नाही आणि घोडा पण नाही. आपण कोण आहे? माणूस आहे. आणि आपण युनिक, शिजवून खाणारे, विकत आणून खाणारे, घरात रेसिपी करणारे फक्त आपण आहे. म्हणजे काय की चरणार आणि मरून जाणार, मला आज पिझ्झा का नाही दिला किंवा मला रोज तीच पोळी भाजी नको आहे, हा कंटाळा प्राण्याला कधीच येणार नाही. आलं लक्षात? मग आता ह्या सगळ्याचं म्हणजे आता भाताची खीर केली, गोड लागली, फोडणीचा भात केला, तिखट लागला, बिर्याणी केली, तिखट लागली. म्हणजे याचा रस वेगळा आहे, एकाचा गोड आहे, एकाचा तिखट आहे. पण हा जो आहे की नाही तांदूळ, याचा रस जो आहे तो मधुर आहे आयुर्वेदानुसार. म्हणजे काय, रक्तात जाताना तो काय म्हणून जाणार आहे. आणि मग आता डोळे उघडून जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी पिष्टमय पदार्थ आहेत. कार्बोहायड्रेट्स, झाडाला उगवणाऱ्या. भाकरी म्हणजे काय, ज्वारी, बाजरी, नाचणी. त्याच्यानंतर वरण म्हणजे वरणात सुद्धा ज्या डाळी वापरता तुम्ही त्या सगळ्यांची पिठं होतात बरं का, कारण बिया आहेत त्या झाडाच्या, त्याच्यामुळे ते पिष्टमय पदार्थांचं प्रमाण त्यात आहेच. शिवाय माणूस म्हणून जेव्हा जन्माला येतात तेव्हा तुम्हाला लागणारं क्लास 1 प्रोटीन आणि क्लास 1 फॅट हे नेहमी ॲनिमल सोर्समधून यावं लागतं. त्याच्यामुळेच आयुर्वेदामध्ये इतकी सरस वर्णनं आहेत. म्हणजे ह्याच्यात अजून डीपमध्ये बघायचं असेल तर आयुर्वेद आणि मांसाहार, अध्यात्म आणि आयुर्वेद आणि षडरसात्मक आहार आणि मन, हे माझ्या युट्यूबवर टाकलेले जे व्हिडिओ आहेत ते हेडफोन घालून ऐका.
म्हणजे तुम्हाला अजून डीपमध्ये जर ह्याच्याविषयी माहिती हवी असेल तर ती तुमची जी बुद्धीला मिळालेली चालना आहे ती वापरली जाईल. फुलका कशाचा? गव्हाचा असतो. म्हणजे पुन्हा पिठूळ पदार्थ, झाडाला उगवणारा, रक्तात काय म्हणून जाणार? साखर. फुलका आणि पोळीत फरक काय? एक घडीची असते, एकाला तेल असते. तेल सुद्धा जनरली आपण कुठलं वापरतो? झाडाला येणार. म्हणजेच काय की क्लास 1 नाहीच आहे ते. मग एरवी मी ह्याच पद्धतीचे कपडे घालणार, हीच गाडी वापरणार, मला असं घर हवं, मुलाला ही शाळा, हे शिक्षण असलं पाहिजे, केसाला मी हाच शॅम्पू वापरणार. पण खाताना आपण तो विचार करतो का हो की मी खातोय तर ते का खातोय आणि त्याचं नेमकं माझ्या शरीरात जाऊन काय होतंय? पुढे फळं टेस्टला कशी लागतात? मस्त लागतात, गोड लागतात, रसाळ लागतात, पण ती कुठे उगवतात? झाडाला. आणि चवीला गोड आहे, म्हणजे रक्तात काय म्हणून जाणार? साखर. पुन्हा तुमची भाजी, आता इथे जे आहे की नाही, अंडी, तूप आणि पायासूप, ह्या 3 गोष्टी प्राणीजन्य आहेत. या 3 गोष्टींविषयी बोलूया. ब्रेड, ब्राऊन ब्रेड आहे, म्हणजे काय? गव्हाची साल काढलेली नाहीये. पण तो तयार कशापासून झालाय? गव्हापासून. म्हणजे आता जसं म्हणतो आपण की वासांसी जीर्णानी यथाविहाय, म्हणजे काय? आत्मा प्रार्थना म्हणतो ना आपण की माणूस मेला आहे तर दुःख करू नका. का? कारण की आपण जसं कपडे घाण झाले म्हणून कपडे बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो, ह्या शरीरातून त्या शरीरात जातो. त्याच्यामुळे शोक करू नका, तो इथे नाही, दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपामध्ये आहेच आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही सुपात आहात, उद्या तुम्ही दळले जाणार आहात. मरे एक त्याचा दुजा शोक आहे. तसं कपडे बदलून आपण तेच खातोय हे तरी इथपर्यंत लक्षात आलं. कोशिंबीर तिथेच. आता दुधाचं मज्जा काय आहे? जे लोक दूध पितात त्यांना मी एवढंच म्हणते की ती जी खिलार गाय आहे ती पाळा, तिला चारायला न्या, तिचं शेण काढा आणि मग तिच्या वासराबरोबर तुम्ही ग्लासभर दूध शेअर करू शकता त्याने पिऊन उरलेलं. पण हे तुम्ही काही करत नाही. मग त्याच्या ऐवजी आयुर्वेद काय सांगतो की दुधाचं दही लावा, त्याचं ताक करा आणि ताक, तूप, लोणी, चीज, पनीर जे आहे की नाही ते खा बिनधास्त. त्याच्यावर संस्कार करा म्हणजे ते पचायला जरा बरं होईल. म्हणून आणि शिवाय दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर असते, त्याच्यामुळे दूध गोड आहे. तर प्रॉब्लेम त्याचा नाहीये, प्रॉब्लेम तुम्ही मोठे झालेले आहात आणि गाईची सेवा करत नाही आहात हा आहे. त्याच्यामुळे पुढचं सगळं चालणार आहे. चहामध्ये दूध साखर पुन्हा आहेच आहे. आमटी खाता म्हणजे काय? एकतर डाळी उसळी असणार किंवा वरण असणार फोडणीचं, म्हणजे तिथेच आलं पुन्हा. आता मजा अशी आहे की तूप, पायासूप आणि अंडी याच्यामध्ये क्लास 1 प्रोटीन, क्लास 1 फॅट दोन्ही आहे. आणि तूप आणि पायासूप जे आहे आयुर्वेदानुसार 4 प्रकारचे स्नेह सांगितले. कुठले कुठले? घृत, तैल, वसा, मज्जा. घृत म्हणजे काय? तूप. तैल म्हणजे काय? तेल जे निघतं ते. त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात अंगाला लावायला कुठलं वापरायचं आणि खायला कुठलं वापरायचं याच्याविषयी सुद्धा आयुर्वेद खूप पर्टिक्युलर आहे. पुन्हा हेल्दी फॅट्स कुठले असतात आणि तेलं कुठली वापरायची याचा एक डिटेल व्हिडिओ युट्यूबवर टाकलाय. आज पण मी बोलणारच आहे, पण कमी वाटलं तर ते उघडून बघा. आणि घृत, तैल, वसा म्हणजे चरबी प्राण्यांची. आणि मज्जा इज युअर बोन ब्रॉथ, पायासूप. तर ह्या 4ही तयार करण्याच्या रेसिपीज आणि त्याचे फायदे खूप वेगळे वर्णन केलेले आहेत. पण मजा अशी आहे की ही सगळी फॅट्स जी आहेत ती योगवाही सांगितली आहेत, म्हणजे तुम्ही ज्याच्यावर खाता त्याचे गुणधर्म ते वाढवतो. मग आता सांगताना काय सांगितलं होतं? वरण भात म्हटली, भात काय आहे? आणि मग तुम्ही जर त्या 25 पैकी असाल तर लागेल तुमची नाव कळेला. पण मी जर त्या 25 पैकी असेल आणि मी सांगितलं मी हे खाते म्हणून तुम्ही ते खायला पाहिजे, तुमची लागली ना वाट. तुम्ही जर बॉटम 5 पैकी असाल तर तुम्ही काय करायचं? मग ती माझी मनीमऊ आहे शकुंतला, अशी उशी ठेवलेली असली ना की अशी तोंड घालते त्यात आणि तिला वाटतं ती लपली आहे बरं का आता, हे बाकीचं सगळं उघडच असतं. ती अवस्था होते लिटरली की मला सगळं कळलेलं आहे, मी पोळी भाजी वरण भात खाते म्हणजे मी सगळं व्यवस्थित करतोय. अरे पण हे काय? आणि तुझं शरीर जर त्याच्यासाठी तयार नाही झालेलं तर कोणीतरी हलवून तुला जागा करायला पाहिजे ना. का? कारण की तुला जर 2 वेळेला खायला मिळतं, तू जर चांगला विचार करू शकतोस, तू जर नीट व्यायाम करतोय, तर तू खाण्यामध्ये थोडासा बदल केल्याच्या नंतर तुझं हे सगळं सत्वात्मा शरीर बदलणार आहे आणि तुझी पुढची पिढी सुद्धा चांगली निपजणार आहे. आलेली नसेल तर, आणि आलेली असेल तर तिच्या पण सवयी बदलणार आहे. येते लक्षात? मग आता हे सगळं व्हेजिटेरियन राहून करता येणं शक्य आहे का? शक्य आहे. पण प्रॉब्लेम काय होतो? मला पनीर आवडत नाही, चीज आणि मग काय करायचं? दगडमाती खायची. आलं लक्षात? तर प्रश्न सात्विक आहार आणि मन ह्या विषयामध्ये बोलताना मी इतके दिवस स्पष्टपणे बोलण्याचा
विषय टाळलाय, पण शाकाहार आणि मांसाहार हा विषय येणारच आहे, कारण तुम्ही योगशास्त्र जे आहे ते फॉलो करता, त्याच्यामुळे त्याला टच केल्याशिवाय मी थांबणार नाहीये. पण एक लक्षात घ्या की जर हे सगळं साखरेत कन्वर्ट होत आहे तर आपलं शरीर तयार कशापासून होतं? प्रत्येक शरीराची जी सेल आहे ते आतलं प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ अ बॉडी. पाचवीत शिकलं. त्याच्यानंतर फॅट जे लागतं, आपला ब्रेन जो आहे तो मेनली फॅटने बनलाय, आपले हॉर्मोन्स फॅटने बनले, सेल मेम्ब्रेन्स फॅटने बनले, म्हणून आपण ॲनिमल्स होत ना, नाही तर सेलवर असते, प्लांट्स असतो आपण, पण नाही होत. मग अजून काय, आपल्या सांध्यांमधलं वंगण आहे, अवयव एकमेकांवर आपटू नयेत म्हणून असलेलं जे रिक्वायर्ड बॉडी फॅट आहे ते आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींसाठी जे क्लास 1 फॅट आहे ते वापरलं जातं. मग याचं काय काम आहे हो? खातर तर तिन्ही त्रिकाळ, आम्ही एनर्जीसाठी वापरतो. पण कोण? 100 पैकी 5 जण जे तुम्हाला दिसतात, 8 पोळ्या खातात, व्यायाम करत नाहीत तरी सुद्धा, आणि 36व्या वर्षी शॉर्ट उडतो. चांगला होतो, हेल्दी होता, मॅरेथॉन पळत होता, कसा काय गेला? का? कारण ही अपाचित साखर जी असते ती रक्तात राहिली तर त्याला काय म्हणतात? डायबिटीज. तिने हार्टच्या जे वॉल्स आहेत त्याला करोजन केलं, त्याला जखमा झाल्या की ते भरण्यासाठी कोलेस्ट्रॉल येणार, ब्लॉकेजेस येणार, हार्ट डिसीज. तोच तुमच्या डोक्यात झाला की स्ट्रोक येणार, पॅरालिसिस होणार. ते काहीच नाही, ज्याच्याकडे फॅट सेल्स आहेत, टायर्स साचणार. ज्याचं कुपोषण झालंय त्यांनी हेच खाल्लेलं आहे, कारण की त्याच्यामध्ये क्लास 1 प्रोटीन आणि फॅट तर नाहीच आहेत, पण विटामिन्स आणि मिनरल्स पण नाही आहेत, कारण सॉइल डिप्लिटेड आहे. येतं लक्षात? मग त्याला डिप्रेशन येणार. मग आपण काय म्हणतो? गोळ्या घ्या, थेरपी करा, मेडिटेशन करा. पण फक्त मेडिटेशन आणि योगासन मनासाठी आणि शरीरासाठी व्यायाम हे दोन डिमार्केट करणं बंद करायला पाहिजे, कारण शरीर आणि मन या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. ज्याने तुमच्या शरीराचं पोषण होणार आहे त्याच गोष्टीने तुमच्या मनाचं पण पोषण होणार आहे. मग असं असताना हे जर लागतच नाही तर प्रचूर मात्रेत दिवसभर खातो आपण, आणि आपण जर लकी असू की आपल्याला हे वापरता येत आहे आणि त्याच्यापासून डिसीजेस आणि इन्फ्लामेशन क्रिएट होत नाहीये, तर तो जो टुक्का आहे तो लावत किती दिवस जगणार आहोत? कधीतरी शहाणं व्हायला पाहिजे. मग आता सात्विक आहार म्हणजे काय सांगितलं मगाशी म्हटलं मी तसं, आयुष्य वाढवणारा पाहिजे, हृदयाला हितकर पाहिजे. मग आता मला जर आयुष्य वाढवायचंय, माझं हृदय चांगलं ठेवायचंय, माझे हॉर्मोन्स चांगले ठेवायचे, कारण मला प्रीती आणि सुख पण हवंय, आणि दुसरी गोष्ट या सगळ्यातून माझ्या मनाचं पण पोषण झालं पाहिजे, तर मला कसं खावं लागेल? आयडियली स्पीकिंग, की ज्याने माझ्या शरीराची वाढ चांगली होईल. रोज हजारो लाखो सेल्स मरतात, तेवढाच रिकन्स्ट्रक्ट पण होतात. म्हणजे अनाबॉलिझम जो आहे त्याच्यापेक्षा कॅटाबॉलिझम झाला जास्त की म्हातारपण येतं, ज्याला आपण एजिंग म्हणतो. आपल्याला तर काय करायचंय? ऍक्टिव्ह जगायचंय, मरेपर्यंत ऍक्टिव्ह राहायचंय, स्वतःची कामं स्वतः करायचे, चांगलं आयुष्य जगायचंय. मग काय करावं लागेल? जे साधर्म्य आहे त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या ते खाव्या लागतील. मी टॉप 5 आहे, बॉटम 5 आहे का मधल्या 90-95 पैकी आहे हे ओळखावं लागेल. येते लक्षात? आणि ते ओळखून त्या पद्धतीने खायला सुरुवात केली की तुमच्या शरीराचं आणि मनाचं जे आहे ते पोषण व्हायला लागतं, आणि मग सत्व, सुख, प्रीती, आयुष्य, बल, कांती, प्रभा, आभा, ओज हे सगळं वाढलेलं दिसायला लागतं. कारण शर्काचार्य काय म्हणतात? प्राणाहा प्राणभृताम अन्नम अन्नम लोकोभिधावती. म्हणजे काय? सगळ्या प्राणी मात्रांचा जो सगळा प्रयत्न आहे तो कशासाठी चाललाय? कशासाठी? पोटासाठी. आणि मग ते अन्न जे आहे तुष्टी पुष्टी बलम मेधा सर्व मान्य प्रतिष्ठितम. तुमच्या बुद्धीची, शरीराची प्रोडक्टिव्हिटी खाता त्या अन्नाशी, आणि तुमच्या मनाची स्थिती खाता त्या अन्नाशी डायरेक्टली कोरिलेटेड आहे. मग जर ते इतकं महत्वाचं आहे तर मग आपण त्याच्याकडे डोळे उघडे करून बघताना, पुन्हा सात्विक आहाराचा विचार करताना कसं करायला पाहिजे? तर माझं हे सगळं वाढणार आहे तो आहार म्हणजे सात्विक. आता ह्या आहाराला लेबल लावता येईल का? फक्त आपल्याला आपले डिफॉल्ट फूड ऑप्शन्स जे आहेत ते चूज करताना विचार करावा लागेल की हे सात्विक आहे का हे तामसिक आहे. आता मेधा हा जो शब्द आहे आणि बल हा जो शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे. मेधा म्हणजे काय? बुद्धी, आणि बल म्हणजे काय? शक्ती. या ज्या दोन गोष्टी आहेत, ह्या दोन गोष्टींमुळे माणूस चांगलं जगण्याची शक्यता जी आहे ती कैक पटींनी वाढते. मग बुद्धीची वाढ होण्यासाठी तूप खा, बदाम खा, असं किती जणांनी ऐकलंय?
बरोबर आहे. मग आता तूप आणि बदाम खायला पाहिजे, पण मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, तूप कसं आहे, योगवादी आहे. मग आता ते तूप तुम्ही कशाबरोबर खाताय हे जर तुम्ही नाही पाहिलं तर पुरणपोळीवर तूप घेऊन खाल्ल्यानंतर 2 तासांनी जे काही होतं, किंवा रोज वरण भात भाजी पोळी खाल्ल्यानंतर 2 तासांनी जे काही होतं, त्याला बुद्धी तल्लख होणे, मन जागरूक होणे, उत्साह वाटणे असं नक्की म्हणत नाही. येते लक्षात? म्हणजेच बुद्धी वाढण्यासाठी तूप खायचं, पण तूप खाल्ल्यानंतर पुढे दिवसभर काय खाताय हे बघणं महत्वाचं आहे, किंवा ते कशाबरोबर खाताय हे बघणं महत्वाचं आहे. तसंच तुम्ही पाया सूप पिताय किंवा अंडी खाताय तर त्याच्यावर बाकीचा कचरा तुम्ही किती पचवू शकणार आहात हे तुमच्या प्रकृतीनुरूप आणि तुम्ही कुठल्या स्पेक्ट्रम मध्ये बसताय त्याच्यानुरूप अवलंबून असेल. पण हे काहीही न बघता बाय डिफॉल्ट तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ जर हे खात असाल तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे की मी सात्विक आहाराच्या नावाखाली काय खातोय. आता हा जो भाग आहे याच्या पुढचा इंटरेस्टिंग भाग जो आहे तो बघूया. सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचे जसे प्रकार आहेत तसे तपाचे पण आहेत. मगाशी मॅडमने सांगितलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. राजयोगाचे प्रकार आहेत, हठयोग, लययोग, मंत्रयोग, भक्ती योग. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी, ती जे अटमोस्ट एनलाइटनमेंट आहे ती मिळवण्यासाठी अनेक मार्ग अवलंबता येतात. त्याच्यापैकी जर तुम्ही योगासनं करून प्राणायाम करून तिथपर्यंत पोहोचायचं जर ठरवलंय तर त्याच्यामध्ये यमामध्ये सांगितलंय सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. मग आता हे 5 जर बेसिक रूल पाळायचे तुम्हाला चांगला योगी होण्यासाठी तर तिथेच हे पाहायला सुरुवात होते की मी तर सांसारिक योगी आहे, ब्रह्मचर्य पालन मला कसं जमणार. तर ब्रह्मचर्य शब्दाची व्याख्या काय आहे? ब्रह्म प्रतिचर्या, म्हणजे ब्रह्म म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी जे आचरण करायचंय म्हणजेच मैथुनाचे नियम पण आले ब्रह्मचर्यामध्ये. जसं तसं अहिंसा या शब्दाची जी व्याख्या आहे ती काय आहे? स्वतःच्या अन्नासाठी तुम्ही अन्न खाता त्यावेळेला ती हिंसा नसते. किलिंग फॉर प्लेजर, हर्टिंग अदर्स फॉर प्लेजर इज हिंसा. म्हणजे काय की काया, वाचा आणि मनाने केलेली जी हिंसा आहे ती तामसी प्रकारात येते. म्हणजे काय? विचाराने दुसऱ्याविषयी वाईट चिंतन, दुसऱ्यासाठी खड्डे खणणं, मनामध्ये सारखे निगेटिव्ह थॉट्स येणं, शारीरिक दृष्टिकोनातून कोणावर आघात करणं, याला हिंसा म्हटलं गेलेलं आहे. मग आता विचार करा की मी एखाद्या गोष्टीला घाबरलो किंवा घाबरले म्हणून मी प्रत्युत्तर दिलं नाही, ही दया आहे का माझ्याकडे सगळी जगातली पॉवर आहे, समोरचा माणूस करतोय जरा थोडा डिस्टर्ब पण मी त्याला माफ केलं, ही दया आहे. या दोन्ही मध्ये जो फरक आहे म्हणजे सस्याची दया खरी दया नसते, सिंहाची असते. आणि पोट भरल्यावर त्याच्या अंगावर उंदीर पण खेळू शकतो. ते तसं आहे की स्वतःला लागते ते थोडंसं अन्न खाणं म्हणजे हिंसा नसते. कसं ते बघा, मी श्वास घेतेय, मला कोरोना नाही झाला म्हणजे काय झालं? कदाचित झालं असेल इन्फेक्शन, मरून गेलं, मग मी कोरोनाची हिंसा केली का? जीवो जीवस्य जीवनम हा सृष्टीचा नियम आहे. तुम्हाला मेथीची भाजी आणि कोथिंबीर लागते, त्या झाडांशी तुम्ही बोलू शकता असं मॅमने सांगितलं. मग त्यांना जीव नसतो का? गव्हाच्या लोंब्या उपटाव्या लागत नाहीत का? मग ज्या वेळेला मी म्हटलं की झाडांनाही जीव आहे, श्वास घेताय त्या श्वासाचाही जीव आहे, प्राण्यांनाही जीव आहे, याचा जीव श्रेष्ठ आणि याचा जीव कनिष्ठ हे ठरवण्यासाठी मी ब्रह्मदेव आहे का? मला माणूस म्हणून जन्माला घातलंय ही फॅक्ट आहे. मी हरिण नाहीये. मी हरिण असते तर हा आजचा विषय करण्याची गरजच येत नव्हती. पण डॉगसाठी मात्र डाएट, कॅटसाठी पाळलेलं द्यावं लागतं, नाही तर त्यांनाही बीपी, डायबिटीज, ओबेसिटी, हार्ट डिसीज सगळं होतं. आपण परवा पाहिलं ना, पहिल्या डॉगचं ऑपरेशन केलंय गॅस्ट्रिक लायगेशनचं. म्हणजे नुसतीच स्टमक, माणसांची कापत नाही आहेत आता, कुत्र्यांची पण कापायला लागले. हे खाण्याकडे लक्ष द्यायचं सोडून येत आहे. आहारजन्य व्याधी आणि व्यथांसाठी औषधजन्य गोष्टीतून सुरुवात करणं ही जी आयरनी आहे, ही घालवणं जरी आज शिकलात ना तरी पुष्कळ आहे, तेवढा प्रकाश पडला तरी पुष्कळ आहे. मग आता अहिंसा जी आहे त्याच्याविषयी बोलताना हा वाद किंवा हा विवाद सुरू झाल्याच्या नंतर
मला असं उत्तर मिळतं की झाडांवर तमाचा प्रभाव जो आहे तो सर्वाधिक असतो, त्याच्यामुळे त्यांना वेदना कळत नाही. दॅट्स वाय इट्स ओके टू ईट प्लांट्स. आता ह्यात कॉन्ट्राडिक्शन कोणाकोणाला दिसतंय? जर झाडांवर तमाचा प्रभाव अधिक आहे तर ते तुम्ही सात्विक म्हणून कसं खाऊ शकाल? व्हॉट माय पॉइंट? त्याच्यामुळे तू चोर आहे असं जर तुम्हाला कोणी म्हटलं तर तू पण चोर आहे असं म्हटल्यावर काय होईल? तुम्ही ऍक्सेप्ट केलं ना. तर तो जो वाद आहे किंवा ती जी चिखलफेक आहे ती डुकराबरोबर करायचीच नसते, कारण त्याला मजा येते ना ते करताना. त्याच्यामुळे जसं तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातल्या समस्या तुमच्या काउन्सिलरशी किंवा डॉक्टरशी डिस्कस करता, तुम्ही तुमचे फायनान्शियल मॅटर्स तुमच्या सीएशी डिस्कस करता. उद्या डब्याखाली टेबलावर बसलात हॉटेलमध्ये आणि समोरच्या माणसाने सांगितलंय माझा एवढा बँक बॅलन्स आहे, मला हे प्रॉब्लेम आहे, तर अवघड होईल की नाही? पण हॉटेलमध्ये जेवायला बसल्यानंतर ब्रेड ऑर्डर नाही केला की तो विचारतोच, काय रे बाबा आप सिर्फ यही खाओगे म्हणल्यानंतर मग त्याला एक्सप्लेन करत बसण्याची गरज आहे का? किंवा स्वतःचा जो कलीग आहे जो तुम्हाला म्हणतो हे ते डाएट बेट सगळं झूट असतं, असं कुठं असतं का, तू खातोस त्याने तुझी चीड वाढेल, तू जरा अग्रेसिव्ह होशील, असं खाऊ नको तसं खाऊ नको, तर त्याच्याशी वाद घालण्याची गरज आहे का? जसं तुमचा योग मार्ग हा तुमचा स्वतःचा असतो तशी तुमची स्वतःची प्रकृती असते, तुमच्या शरीराचे काही लिमिटेशन्स असतात, काही प्लस पॉइंट्स असतात. मग सांगताना मी काय म्हणते की अमुक अमुक खेळाडू हे डाएट करतो, तमुक तमुक योगी 100 वर्ष जगला, तो त्या पद्धतीने खात होता, तमुक हिरोईन ते खाते, मग मी हे करणार. तर मग मी त्यांना म्हणणार की उद्यापासून तू पण तुझ्या स्कूटीमध्ये डिझेल भर का, कारण की तो त्याची जी आहे त्याच्याकडे गाडी त्या डिझेल भरतो. काय होईल स्कूटीमध्ये डिझेल भरलं की? किंवा रिक्षावाला आहे जो रॉकेल भरतो, दूर सोडते ना, बघ 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 बघ, पण चालते ना गाडी. उद्या तो जाऊन म्हणला जवानांना की तुमच्या फायटर जेट मध्ये पण रॉकेलच भरायचं उद्यापासून, का तर मी भरतो ना, स्वस्तात काम होत आहे. येते लक्षात? तर तुमचं इंजिन कशावर चालतंय हे ओळखा, आणि त्या इंजिन मध्ये ही अनालॉजी सेम किंवा सिमिलर नाही आहे, पण तुम्ही विचार करता रिडेट टाकू का अनरिडेट टाकू. गाडीसाठी त्या सर्व्हिसिंगला घेऊन जाता तुम्ही, एवढ्या लाखांचा मोबाईल वापरता, एवढ्या हजाराचे कपडे घेता, त्याचा 1% विचार जरी खाण्याविषयी केला तरी आयुष्य बदलून जाईल. लक्षात येत आहे? तर मग आता जीव प्रत्येक गोष्टीला आहे तसं अजून हे खूप इन डेप्थ आहे हा वाद. जर कोणाला खूपच घुसायची इच्छा असेल तर आपण त्याच्यामध्ये घुसू, जरा झालं हे की, किंवा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स असतील तर ते पण बसून सॉल्व्ह करू. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला मला निखिल म्हणाला की योगाभ्यास करणारे जे लोक असतात त्यांच्या स्वतःच्या खाण्याविषयीचे खूप गैरसमज असतात आणि सात्विक आहार काय आहे याची त्यांनीच एक व्याख्या करून घेतलेली असते. आणि मग तुमच्या आहारामध्ये काय असलं पाहिजे त्यातलं बरंचसं तुम्ही अफोर्ड करू शकत असता, खाऊ शकत असता, पण त्याच्या बरोबर काय खायला पाहिजे आणि काय सोडायला पाहिजे हे तुम्हाला माहिती नसतं. किंवा त्याच्यातलं जे एलिट आहे, शेणका माल ज्याला आपण म्हणतो, तो काय आहे ते तुम्हाला ओळखता येत नसतं आणि मग तुम्ही सर्वाईव्ह होत असता आणि तुम्हाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार चालू असतो तुमच्या शरीरावर. प्रॅक्टिस तर चालूच राहते. मग अशा वेळेला सगळ्या गोष्टींसाठी टॉपमोस्ट क्वालिटीचा विचार करणारे तुम्ही तुमच्या खाण्याविषयी, आणि मुख्य म्हणजे मी म्हटलं तसं आहार म्हणजे फक्त खाणं नाही. तुम्ही सोशल मीडियावर कोणाला फॉलो करताय, तुम्ही आहाराच्या विषयीचे गोष्टी ज्या आहेत त्या ऐकताय, त्या कोणाच्या ऐकताय, त्या लोकांची क्रेडिबिलिटी किती आहे ते तुम्हाला डायरेक्ट लागू पडतं की नाही, तुम्ही कोणत्या लोकांबरोबर हँगआउट करताय. म्हणजे काय, आज पर्वतीला चढून आलो किंवा सिंहगडला जाऊन आलो, खाली पोह्यांची आणि वडापावची पार्टी का, आय डिझर्व, कारण की मी 21 वर्ष झाले व्यायाम करतो, आम्हाला नाही काही फरक दिसत. ह्यांचं कसं काय लगेच सगळं होतं? तुमची शरीरं वेगळी आहेत, तुमच्या सवयी वेगळ्या आहेत, तुमच्या शरीराला टॉलरेट होणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत. मजा करा ना, नका करू असं मी म्हणतच नाहीये. मजा करणं याच्यासाठीच तर आयुष्य आहे, कारण ती घेऊ शकतो माणूस. पण ती मजा करण्यासाठी बाय डिफॉल्ट चूज करण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा जर चांगल्या असतील ना तर ती जी राईड आहे ती हार्ट अटॅक न येता अनुभवता येईल. येते लक्षात? 100 वर्षाचं जे सुफळ संपूर्ण आयुष्य आहे ते जगता येईल. आणि ह्या मार्गामध्ये प्रत्येकाला असणारा स्ट्रगल आणि करावे लागणारे कष्ट तरतम भावाने वेगळे वेगळे असू शकतात. तर ज्याला जास्त करावे लागतात त्याच्याविषयी दया आणि करुणा बाळगा. तुझं तर काय असंच, तुला तर काय असंच. ज्या माणसावर प्रेम करायचंय त्याला प्रेम दाखवण्याची पद्धत शिकून घ्या. म्हणजे मला जर हे खायचंय असं समोरचा म्हणतो तर तुझं तर आपलं नेहमीच असतं असं म्हणण्यापेक्षा त्याला ते अवेलेबल करून द्या, जेणेकरून त्याला वाटेल की हे आपल्यावर खरंच प्रेम करतात.
त्याच्यामुळे एकमेकांना त्या प्रवासात मदत करायला शिका आणि स्वतः कचरा पचवू शकता याचा माज कृपया करू नका. कारण खूप लोक ब्लेस्ड आहेत की जे सगळं पचवू शकतात आणि तरी सुद्धा दिसणं हा त्यांना फॅक्टर नसतो. पण दिसायला परफेक्ट असणारा माणूस आयुष्यात सगळीकडे परफेक्ट असतो का, हे जर तुम्हाला खरंच बघायचं असेल ना, तर हल्लीचे जे सगळे तरुण तरुणी आणि फिल्म स्टार्स आहेत त्यांचं आयुष्य बघा. दिसायला एकदम परफेक्ट आहेत, पण पुढे काय चाललंय. त्याच्यामुळे आयुष्य ही खूप मोठी गोष्ट आहे. चांगलं दिसणं आणि चांगलं शरीर असणं हा आपला हक्क आहे, पण त्याच्यासाठी डोळे जागरूक ठेवून प्रयत्न करा आणि सात्विक आहाराची व्याख्या नव्याने शिका. म्हणजे मग आपला जो सात्विक आहार ग्रहण करणारी कम्युनिटी आहे ती खूप मोठी होईल आणि खरा अर्थ कळेल. आज इथे थांबूया. कोणाला काही प्रश्न आहेत का विचारा. मी म्हंटल ना नाही, सगळ्यांच्या दृष्टी जनरल असं बॅलन्स डाएट म्हणजे तुम्ही काय रेकमेंड करता. आम्ही सगळी यादी सांगितली, प्रत्येक जण आपापल्या प्रकारे ते खात असतो. पण यातला एक सुवर्ण मध्य बाबा हे कॉमनली आपण घेतलं तर कुठेतरी आपण या सात्विक आहाराच्या व्याख्येत बसू शकतो. प्लस मायनस होती, पण त्यातलं काहीतरी तुमच्या एवढ्या वर्षांच्या अनुभवामधनं आणि जे आपण आता इंटरॅक्ट झालो यातनं काही रेकमेंडेड असू शकेल का, की बाबा हे असं असेल तर बरं राहील, खूपच वाईट परिणाम होणार नाही. तर आता थोडंसं सात्विक आहाराचं वर्णन करताना असं सांगितलंय की त्यातल्या त्यात जो मधुर आहे रस तो सर्व वयोगटातल्या लोकांना आजन्मी साध्य असतो. तर साखर मधुर असते, गुळ मधुर असतो, मध मधुर असतो, गहू मधुर असतो, अंडी मधुर असतात, जांगल मांस मधुर असतं, तूप मधुर असतं, पोलेज अंडी जी आहे ती पण मधुर आहे. मग एवढ्या सगळ्या मधुर म्हणून मी काय चूज करायचं, हे करण्यासाठीचा हा प्रपंच जो होता तो होता. आणि मग जनरलाइज कन्सेप्ट जी आहे की हे तुमचं ताट असं दिसलं पाहिजे बॅलन्स डाएट नावाखाली, तर मी कोणते डाएट करू नावाचा व्हिडिओज टाकलाय मी 15 मिनिटाचा. फुल एंटरटेनमेंट होईल आणि ऍक्च्युअल ताट पण समोर दिसेल. तर ज्यांना ह्याच्यात खरंच घुसायचं ना त्यांना युट्यूब चॅनल माझं लॉटरी आहे, त्यात तुम्हाला ऑलमोस्ट आणि त्याच्यात रेसिपीज पण आहेत बऱ्याचशा. त्यामुळे बाय डिफॉल्ट तुम्ही पोळी भाजी भाकरी जे खाताय त्याच्याऐवजी घरात काय करताय हे पण मी सांगितलंय. मी म्हटलं ना गोविंदा, मी खूप वेळा म्हणते की अरे मी इतक्या वेळा इतक्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलते की तोच व्हिडिओ मीच ऐकल्यावर मला परत वाटतं एवढा अभ्यास कधी केला होता. आणि मग मलाच मी नवीन काहीतरी बोलली किंवा ऐकली असं होतं. तसं तो प्रत्येक व्हिडिओ बघताना तुम्हालाही साक्षात्कार होतो. त्या आजचं लेक्चर झालं की तुम्हाला सगळं कळलं असं मला वाटत असतं, पण तुम्ही तुमचा स्वतःचा होमवर्क आहे तो चालू होण्यासाठी ते करायला पाहिजे. येते लक्षात. तुम्हाला एवढं जरी लक्षात आलं ना की तुमच्या मुला नातवंडांनी बाय डिफॉल्ट भाजी पोळीच्या ऐवजी वेगळं काहीतरी खायला पाहिजे, तरीही आजचं जे आहे ते सार्थक आहे. आता तुम्ही काय खायला पाहिजे हे आता मी असं सांगू शकणार नाही, कारण मी बोलते त्या गोष्टींचं तंतोतंत पालन करणारे लोक मला इतके दिसतात की मी हल्ली ते तसं करायचं बंद केलंय. कारण इंडिव्हिज्युअल स्पेसिफिसिटी असते ना ती इतकी जाऊ दे स्टेजवर उभं राहून कर्स करणे, पण ती खरी गोष्ट आहे. आणि मग बाय डिफॉल्ट सगळ्यांनी काय खायला पाहिजे हे तर मी टाकते, तुम्ही बघू शकता आरामात. पण आपण जे आपल्याकडे बरोबर ताट म्हणतो की डावीकडे चटणी कोशिंबीर थोडी तोंडी लावायला असते, उजवीकडे भाजी क्वांटिटी जास्त पाहिजे, तसंच ताट आहे ते. फक्त त्या भाजी चटणी कोशिंबीर काय खायचं हा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल बघा. आणि आपण ज्या पद्धतीने ताट वाढतो डावीकडे उजवीकडे, ही पद्धत जी आहे गेल्या 500 वर्षातली आहे, पण माणूस किती वर्षांपासून आहे अस्तित्वामध्ये. त्याच्यामुळे ताट तसंच वाढायचं, पण त्याचे इन्ग्रेडियंट्स काय असले पाहिजेत बाय डिफॉल्ट. म्हणजे सणावाराची गोष्ट 16 वर्षातून एकदा दोनदा असतात ते, पण हल्ली रोज चकल्या भाकरवड्या खाणारे लोक मी बघते. त्याच्यामुळे प्रॉब्लेम तिथे आहे की म्हणजे तुम्ही ते नाही पण हे करताच आहे, तर ते खाण्याची वेळच काय ते, कारण तुम्ही गुलाम झालाय. तो उपाशी राहता येऊ शकतं 24-24 तास आणि तरी सुद्धा टिकू शकते एनर्जी तुमची. कैक पटीने तुम्ही जगावेगळे होऊ शकता हे कळायचं बंद झालंय, कारण इंडस्ट्री आहे ही तुम्हाला गुलाम करून ठेवते, त्या गोष्टी खायला भाग पाडते, त्याच्यावर तुमचा कंट्रोल राहत नाही. तो कंट्रोल घेण्यासाठी तुम्हाला हे जे आहे म्हणजे शरीरात जाऊन टिकणारा आणि स्थिर राहणारा असला पाहिजे आहार असं सांगितलंय. मला सांगा 2 तासातच भूक लागते, परत चहा पिला तल्लफ झाली नाश्ता केला 2 तासांनी लगेच भूक, काय त्या आहाराचा उपयोग आहे. मग जास्त काळ टिकणारा, जसं कापूर लगेच उडून जातो समय जास्ती काळ ठेवते असा आहार कुठला आहे, ते कॉम्बिनेशन कुठलं आहे हे तर आज तर मी तुम्हाला सांगितलंय, स्पष्ट सांगितलंय. पण तरी सुद्धा कळायला जर प्रॉब्लेम असेल तर खरंच युट्यूब एकदा बघा.
बेलचं बटन. हा तेवढं सांगा, चला आलं होतं तेवढं नक्की करा. Comment. दही हा एक कॉमन टॉपिक आहे हम्म. आणि दोन पॅथीज जनरली ऑपोजिट सांगतात. ॲलोपॅथी सेज की प्रोबायोटिक्स आहे आणि आयुर्वेद सांगतं की त्यांची जागणी कमी होईल. So, मुलांना आणि तुमची कशी हेल्थ आहे वात पित्त त्याच्याप्रमाणे सो आपण आपलं कसं ओळखायचं? तर दही जे आहे मी म्हटलं की दुधाचं दही लावा आणि मग त्याचं ताक तूप लोणी करा. तर आम निर्मिती करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दह्याचा समावेश होतो. मग आता प्रकृतीनुरूप कोणाची प्रकृती उष्ण असते, कोणाची कफप्रधान असते. तर अशा लोकांना दाह, सूज, जळजळ, घशाशी आंबट येणं, अंगाला खास सुटणं अशी लक्षणं जर जाणवत असते दही खाल्ल्यानंतर, तर त्यांनी ते खाऊच नाही आणि रात्री तर खाऊच नाही असं सांगितलं स्पष्ट आयुर्वेदामध्ये. मग मी काय सांगते की तुम्हाला ज्या काही कारणासाठी ते खायचंय त्याच्यात थोडं पाणी होतं आणि ताक करा, त्याचं लोणी काढा, भरपूर लोणी खा आणि ताक प्या. नसेल ताक सोसत ताकाची कढी करा. येते लक्षात? त्याच्यामुळे हे पुढचे पदार्थ जे आहेत ते तर कोणी पचवू शकतो. नो डायरी. मग मुलांनी खा, म्हाताऱ्यांनी खा, काय प्रॉब्लेम नाही. त्याचा अर्थ असा की चौघजण टेबलवर बसलेली असतील तर चौघांचा आहार सेम नसणार आहे. असूही शकतो. माझ्याकडे खूप फॅमिलीज अशा आहेत की चौघांचे आहार सिमिलर आहेत, कारण ते एकाच जीनच्या ह्याच्यातून आलेले आहेत ना, आणि म्हणूनच त्यांना बरेचदा होणारे आजार सुद्धा सिमिलर असतात. पण सख्खी भावंड जी आहेत ना, एक टॉलरंट असतो आणि एक नसतो. तो कोण किती, मी सांगते ना, कोण किती कचरा पचवू शकतं हे ओळखता येतं. म्हणून एक सख्खा भाऊ आहे की त्याला जास्त स्ट्रिक्टली हे सगळं समाजाच्या विरुद्ध जाऊन करावं लागतं आणि एक वेळ मारून येऊ शकतो. पण जो वेळ मारून येऊ शकतो तो जर व्यवस्थित खायला लागला ना तर त्याची प्रोडक्टिव्हिटी जी नेक्स्ट लेवलला जाते. तो जो नदीचा दुसरा तीर आहे तो आधी बघून यायचा आणि मग निर्णय घ्यायचा की मला हे असं करायचंय का असं करायचं. त्याच्यासाठी काही वेळ जो आहे तो द्यावा लागतो. थांबूया. आणखी एक शेवटचा, बऱ्याच वेळा ते कांदा आणि लसूण याच्यावरती आधी बरेच चर्चा होते. तर व्हॉट यू विल रेकमेंड? खा. मी तेच म्हणते, आपण संसारात राहणारे योगी आहोत. येते लक्षात? शरीराला त्रास देणं आणि कष्ट घेणं म्हणजे ही जी ना, ही जर ताब्यात नाही ठेवता आली तर सगळं सुटतं. त्याच्यामुळे दगड वीट कुठली, माती कुठला, खडा कुठला आहारातलं हे ओळखता आलं पाहिजे. त्याच्यामुळे भाज्या खाणं, कांदा लसूण खाणं याला मी नाही म्हणत नाही. चवीचे मसाले सुद्धा खा, कारण आयुर्वेदात मसाल्यांचा पण औषधी उपयोग जे आहेत ते बरेच दिलेले आहेत. पुन्हा तूप जसं कशाला लावून खायचं तसं मसाल्यात करून काय खायचं हे एकदा ठरवून घ्या. म्हणून म्हणताना मी म्हणते की तुमचे डिफॉल्ट ऑप्शन सेट झाले ना की आयुष्य असं मोकळं होतं. पण हे पिरियडिकल 1-to-1 मॉनिटर करणं will it be possible for you? Periodical once in a month. मी कन्सल्टेशन करते ना, हां. आजारी लोकांचं सुद्धा, ॲथलीट्सचं सुद्धा, आणि ज्यांना रेकमेंडेशन्स आहेत अशा लोकांचं सुद्धा मी सांगते ना किंवा की इथे आमच्याकडे खाली योगाचे क्लासेस होतात. 15-20-25 माणसं गेलं. नाही ना, त्यांच्या सगळ्यांसाठी अवघड काय होतं मी सांगते की 25 लोकांचं एकत्र कन्सल्टेशन करायचं झालं की एकत्र नाही करायचं, एकत्र नाही करायचं. एक 1 by 1 हां. by 1-to-1, appointment. that is what I said. 1-to-1. 1-to-1 केला ना, That's what I it's do. easy for individual to monitor his own health. हो, दॅट्स व्हॉट आय टीच. मी आले ना की मी शिकवतानाच सांगते की तुझं शिकण्याचा स्वतःच्या आरोग्यासाठी काय कसं करायचं ते शिकण्याचा प्रवास सुरू झाला. हेच तर मी शिकवते. मग त्याच्यामध्ये 75 मधले लोक माझ्याकडे केव्हा येतात, जेव्हा ते आजारपणाला सामोरे जात असतात, शारीरिक किंवा मानसिक. 25 मधले केव्हा येतात की माझं हे शूट आहे, मी हा खेळ खेळतो त्याच्यातला परफॉर्मन्स वाढवायचा आहे, माझं पोट सपाट आहे पण मला 6 पॅक पाहिजे, मला मसल गेन करायचा आहे, स्ट्रेंथ गेन करायचा आहे. तर हे जे लोक आहेत की नाही 25 त्याच्यातले टॉप 5 वाले हे माझ्याकडे वेगळ्या कारणासाठी येतात आणि उरलेले बॉटम 5 आणि मधले 90s आहेत ते वेगळ्या कारणासाठी येतात. आम्ही That's what कसं I नाही आम्हाला फक्त हेल्दी जगायचंय. 1-to-1 कन्सल्टेशन. डेली लाईफ कसं व्यवस्थित आपण बसू. हां, daily बसू life. म्हणजे बसू. माझा प्रश्न थोडा स्पष्ट आहे की मला माझ्या आवडीनिवडीनुसार माझे जर फूड हॅबिट्स करेक्ट करून घ्यायचे असेल तर मला कुठे येऊन तुमच्याकडनं कन्सल्टेशन मिळू शकेल? तर आता मी तुला तत्ता तर सांगतेच, पण हिताहितम सुखम दुःखम असं श्लोक सांगतो आयुर्वेदाचा. म्हणजे काय की पहिल्यांदा हितकर गोष्टी काय आहेत त्याची एक यादी तयार करायची आणि मग त्यातल्या सुखकर गोष्टी ज्या आहेत त्या शोधायच्या, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात.
आणि ते बसून करणं की तू हे माझ्या दृष्टिकोनातून तुझी हिस्ट्री ही आहे, तुझं गोल हे आहे, किंवा तुला आता 100 वर्ष जगायचंय आणि त्याला आजारपण कुठलं नको आहे हे तुझं एम आहे, तर ह्या गोष्टी तू करायला पाहिजे तुझी स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल हिस्ट्री बघता. मग आता आपण ठरवूया की तुला ह्यातलं काय काय आवडतंय किंवा तू काय काय आवडून घ्यायला शिकलं पाहिजे, त्याची पण एक यादी निघू शकते. आणि मग ते बुद्धीला पटलं. मी नेहमी म्हणते युअर हेड, हार्ट अँड हँड आर ऑलवेज इन कोऑर्डिनेशन विथ ईच अदर. इथे जेव्हा बंद चालू होतं ना तेव्हा इथून काहीच घडत नाही. त्याच्यामुळे ते इनलाईन करणं हा सुद्धा त्या सेशनचा एक मोठा भाग असतो. सदाशिव पेठेमध्ये आहार आयुर्वेद नावाचं क्लिनिक मी चालवते. सो तो आवडून घेणं भाग हा अवघड नाहीये. नाही अवघड नाही पण तो क्रक्स आहे. हो. सदाशिव पेरुमेटच्या इथे. आमच्याकडे त्यांचं कार्ड मिळेल. थांबूया. येस थँक्यू सो धन्यवाद. थँक्यू सो मच ताई. सो याच्यानंतर आपल्या सगळ्यांचेच डोळे उघडले असतील. मी जसं ताई म्हटलं की पोटात गोळा येऊ शकतो, तर माझा थोड्या वेळापूर्वी येऊन झालाय.